नमस्कार मित्रांनो, एवढे दिवस झाले आपल्या व्हिडिओजमध्ये खूप मोठा गॅप पडलेला आहे. त्याचं कारण मित्रांनो सांगायला जर बसलो तर तो एक वेगळा एपिसोड होऊन जाईल. सो या ठिकाणी मी वेगळं काही तुमच्यासमोर गारानं मांडत नाही, सरळ सरळ आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. आज आपण बघतोय ट्रिग्नोमेट्री 2 याचं लास्ट मिनिट रिव्हिजन. आणि हे जे रिव्हिजन आहे ते आपण कशासाठी बघतोय? दिस रिव्हिजन इज फोकस्ड ऑन MHT CET एक्झाम. येते लक्षामध्ये. आता मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स बद्दल. त्याच चॅप्टरमध्ये आपण स्ट्रेट लाईन हा सुद्धा चॅप्टर इन्क्लूड केला होता त्याच एपिसोडमध्ये. ठीक आहे, आज आपण बघूयात ट्रिग्नोमेट्री 2 मधल्या नेमक्या कुठल्या कुठल्या अशा इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आणि ट्रिक्सची आपल्याला गरज पडते. ठीक आहे, सगळ्यात सुरुवातीला आपण सुरू करूयात सगळ्यात बेसिक पार्ट पासून, जो सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा फक्त एकदा आपण रिवाइज करून घेऊयात. हा आहे आपल्याकडे कुठलाही एक कार्टेशियन प्लेन. याच्यामध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. याच्यामध्ये आपल्याकडं या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे जेव्हा आपला अँगल जो आहे तो 0 डिग्री पासून 90 डिग्री पर्यंत असतो, किंवा जो कुठला अँगल आहे त्या अँगलला तुम्ही 0 to 360 मध्ये कन्वर्ट करा, पॉझिटिव्ह 0 to 360 मध्ये. तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये जाऊन बसतो बघा, आणि त्या हिशोबानं मग त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा आपल्याकडे या ठिकाणी साइन तयार होईल. सपोज एखादा अँगल आहे 45 डिग्री. 45 डिग्री जर असेल तर तो 0 डिग्री टू 90 डिग्रीच्या मध्ये म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं या 45 डिग्रीचा सगळे जे रेशो आहेत, ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. म्हणजे साइन 45 डिग्री पॉझिटिव्ह, कॉस 45 डिग्री पॉझिटिव्ह, टॅन 45 डिग्री पॉझिटिव्ह, कॉट 45 डिग्री पॉझिटिव्ह, सेक 45 डिग्री पॉझिटिव्ह आणि कोसेक 45 डिग्री इज ऑल्सो पॉझिटिव्ह. सिमिलरली जर तुमचा जो अँगल आहे तो अँगल तुमचा सेकंड क्वाड्रंटमध्ये बसत असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थीटा आणि सेक थीटा पॉझिटिव्ह असतो. आयडियली हे या ठिकाणी 90 डिग्री, या ठिकाणी अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री, या ठिकाणी अँगलचं मेजरमेंट 270 डिग्री, या ठिकाणी परत 360 डिग्री, परत 90 ॲड केल्यानंतर 450 डिग्री, त्याच्यात परत अजून 90 ॲड केल्यानंतर 540 डिग्री अँड सो ऑन. येते लक्षामध्ये. सो बेसिकली तुमच्याकडे जो कुठला अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये बसतो बघायचा, आणि त्या हिशोबानं त्या अँगलचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्यांचं साइन आपण या ठिकाणी ठरवू शकतो. याला म्हणतो आपण साइन कन्व्हेन्शन फॉर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. त्याच्यानंतर जर सपोज तुम्हाला एखादा अँगल दिलेला आहे आणि तो अँगल आहे निगेटिव्हमध्ये, फॉर एक्झाम्पल -30 डिग्री. ठीक आहे, तर त्या निगेटिव्हचं मेजरमेंट कसं काढायचं याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं काही साइन कन्व्हेन्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल साइन -θ इज इक्वल टू -sin θ. म्हणजे काय? साइन -30 डिग्री इज नथिंग बट इक्वल टू -sin 30 डिग्री. साइन -30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला पाठ करत बसायची गरज नाही. तो मायनस जो मधला आहे तो बाहेर काढा, बाहेर आला मग साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2, आणि हा मायनस साइन ही व्हॅल्यू किती झाली? -1/2. सिमिलरली जर तुमच्याकडे कॉस -θ असेल तर इज इक्वल टू कॉस θ होतो. म्हणजे मधला मायनस असेल काय प्लस असेल काय, कॉसची व्हॅल्यू दोन्ही वेळेस जी आहे तीच राहणार. फॉर एक्झाम्पल कॉस -30 डिग्रीची व्हॅल्यू आणि कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू सेम, कॉस -60 डिग्रीची व्हॅल्यू आणि कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू सेम. याचं रिझन हे आहे, कॉस पॉझिटिव्ह जर 45 डिग्री असेल तर पहिला क्वाड्रंट, निगेटिव्ह 45 डिग्री असेल तर चौथा क्वाड्रंट. बघा दोन्ही काय आहेत, इथं पण कॉस पॉझिटिव्ह, इथं सगळेच पॉझिटिव्ह म्हणजे कॉस सुद्धा पॉझिटिव्ह. जर कॉस 120 असेल तर सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह, कॉस -120 म्हणजे 90 प्लस या ठिकाणी 30 हा क्रॉस करून थर्ड मध्ये येणार. इथं आणि इथं दोन्हीकडे कॉस काय आहे? निगेटिव्ह. त्याच्यामुळं कॉसचा जो आपल्याकडे अँगल आहे तो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्याचा साइन मात्र काय राहणार आहे? सेम राहणार आहे. सो याचप्रमाणे आपल्याकडे बाकी ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं काय रिलेशन आहे? कॉस -θ इक्वल टू कॉस θ, टॅन -θ इक्वल टू -tan θ, कोसेक -θ इक्वल टू साइनचा रेसिप्रोकल मायनस कोसेक θ, सेक -θ इक्वल टू कॉसचा रेसिप्रोकल नुसता सेक θ, कॉट -θ टॅनचा रेसिप्रोकल मायनस कॉट θ. या टाईपमध्ये आपल्याकडं 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोचं साइन कन्व्हेन्शन आहे ॲज फार ॲज निगेटिव्ह अँगल्स आर कन्सर्न. त्याच्यानंतर जेव्हा आपण समोर जातो, वी हॅव 3 फंडामेंटल आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नोमेट्री. पहिली आहे साइन स्क्वेअर θ प्लस कॉस स्क्वेअर θ इक्वल टू 1, सगळ्यांनाच पाठ आहे. नेक्स्ट आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर θ इक्वल टू सेक स्क्वेअर θ, सगळ्यांना पाठ आहे. नेक्स्ट आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर θ इक्वल टू कोसेक स्क्वेअर θ, ही सुद्धा सगळ्यांना पाठ आहे.
त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अँगल्स. आता मित्रांनो, याच्यामध्ये जेवढे काही फॉर्म्युले आपण डिस्कस करत आहोत सगळेच्या सगळेच फॉर्म्युले आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत. पाठ करून म्हणजे कसं, एक मस्तपैकी पेज घ्यायचं, व्हाईट पेज घ्यायचं, त्याच्यावरती सगळे फॉर्म्युले लिहून ठेवायचे आणि हे कुठंतरी घरामध्ये भिंतीवरती चिकटून ठेवायचं. मग पाठ कसं करायचं, सर आम्हाला वेळ नाही मिळत की दररोज उठा मी या पेजवर जाऊन बघा काय लिहिलं त्या पेज नाही. सकाळी उठलं, ब्रश करताय तुम्ही, ब्रश करताना आरशासमोर नाही थांबायचं, कुठं थांबायचं, त्या पेज समोर थांबायचं आणि मग तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले काय होणार, पाठ होणार. येतं लक्षामध्ये मित्रांनो. तर या प्रकारे आपण जाऊयात आता पुढच्या सेगमेंटकडे. पुढचा सेगमेंट काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अँगल्स. त्याच्यामध्ये पहिला आहे साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मेजरमेंट काढायचं आहे साइन 75 डिग्रीचा. ठीक आहे, साइन 75 डिग्रीचा डायरेक्टली व्हॅल्यू आपण पाठ नाही करून ठेवू शकत. असे खूप अँगल्स आहेत जे दोन अँगलच्या ॲडिशनने किंवा सबट्रॅक्शनने तयार होतात. मग या ठिकाणी आपण काय करायचं, साइन 45 डिग्रीला साइन 30 डिग्री प्लस 45 डिग्री असं कन्वर्ट करायचं. इक्वल टू काय होणार, साइन ए प्लस बी झाला, मग साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी करायचं. साइन ए म्हणजे किती, साइन 30 1/2 इंटू कॉस बी कॉस 45 किती 1/√2 प्लस कॉस ए साइन बी, कॉस 30 ची व्हॅल्यू किती √3/2 इंटू त्याच्यानंतर साइन 45 कॉस ए साइन बी, साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे 2√2 2√2. या ठिकाणी 2√2 ठेवला, न्यूमरेटरला 1 प्लस √3. हा झाला आपल्याकडं साइन 75 डिग्रीची व्हॅल्यू. येतं लक्षामध्ये. तसंच जर या ठिकाणी तुमच्याकडे साइन 15 डिग्री 15 डिग्रीची व्हॅल्यू काढली असेल तर कशी काढणार, 15 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहीत असलेल्या दोन अँगलच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये होते का डिवाइड बघायचं. 45 डिग्री मायनस 30 डिग्री, आपल्याला 45 डिग्रीच्या पण व्हॅल्यूज पाठ असतात आणि 30 डिग्रीच्या पण व्हॅल्यू पाठ असतात. सो 45 डिग्री मायनस 30 डिग्री केला की 15 डिग्री होतो आणि त्या हिशोबाने आपण साइन 15 डिग्रीची व्हॅल्यू काढू शकतो. मग साइन 15 डिग्रीसाठी काय होणार, 45 डिग्री मायनस 30 डिग्री म्हणजे साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज होणार जो या ठिकाणी आपल्याकडे दिलेला आहे. साइन ए मायनस बी इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. त्याचप्रमाणे कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉसचं उलट असतं. कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. Similarly, tan a plus b equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b आणि tan a minus b equal to tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. हे झाले आपल्याकडे 6 फॉर्म्युले. हे कुठल्या कॅटेगरीमध्ये, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ ॲडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अँगल्स. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. याच्यानंतर आपल्याकडे आहेत डबल अँगल फॉर्म्युले आणि ट्रिपल अँगल फॉर्म्युले. डबल अँगल फॉर्म्युले म्हणजे काय, आपल्याला थीटाचे फॉर्म्युले पाठ असतात. मग थीटाचा फॉर्म्युला यूज करून डबल थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर त्या ठिकाणी डबल अँगल फॉर्म्युला यूज होतो. फॉर एक्झाम्पल डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये साइन 2 थीटा. आता आपल्याला फॉर एक्झाम्पल साइन 90 ची व्हॅल्यू काढायची किंवा फॉर एक्झाम्पल साइन आपल्याला 120 ची व्हॅल्यू काढायची. कशाची व्हॅल्यू, साइन 120. साइन 120 डिग्रीला आपण असं म्हणू शकतो का, साइन ट्वाइस ऑफ 60 डिग्री. मग ह्याला 2 म्हटलं आणि हा थीटा म्हटलं तर हा काय झाला, 2 थीटा झाला. मग साइन 2 थीटाची व्हॅल्यू काय होणार, 2 साइन थीटा कॉस थीटा म्हणजे किती, 2 साइन 60 कॉस 60. येतं लक्षामध्ये. 2 इंटू साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2. 2 आणि 2 कॅन्सल, इक्वल टू व्हॅल्यू किती होणार, √3/2. सो साइन 120 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 2 इंटू साइन 60 कॉस 60 करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला बाकी अजून सगळे फॉर्म्युले डबल आणि ट्रिपलमध्ये यूज करता येतात. तर आता हे फॉर्म्युले कुठले आहेत, साइन 2 थीटा इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. याचाच दुसरा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा इक्वल टू 2 टॅन थीटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. फॉर एक्झाम्पल कॉस 2 थीटाचे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत. काय आहे, पहिला कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. पाठच करून ठेवायचं आहे. कॉस 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. दुसरा फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, कुठे गेला, हा. तिसरा cos 2 थीटा इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. चौथा cos 2 थीटा इक्वल टू 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हे 4 आपल्याकडे cos 2 थीटाचे फॉर्म्युले, साइन 2 थीटाचे 2 फॉर्म्युले आणि टॅन 2 थीटाचा एक फॉर्म्युला 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हे झाले आपल्याकडे टोटल 7 फॉर्म्युले ऑफ डबल अँगल्स. हे झाल्यानंतर आपण कुठे जाणार, मग परत ट्रिपल अँगल्सकडे. ट्रिपल अँगल म्हणजे काय हो, साइन 3 थीटा. मग आपल्याला एखादा अँगल
थीटाची व्हॅल्यू माहिती आहे बट थीटाची व्हॅल्यू विचारली तर तशा ठिकाणी काढण्यासाठी आपल्याला या टाईपचे अँगल खूप कामाला येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी 45 45 45 किती झाला टोटल 135. जर तुम्हाला मग साइन 135 डिग्रीची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण याला साइन 3 × 45 डिग्री असं म्हणू शकतो, 3 थीटा. मग साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय आपल्याकडे गिवन आहे, 3 साइन थीटा हा काय झाला 3 साइन 45 डिग्री मायनस 4 साइन क्यूब थीटा म्हणजे हा काय झाला 45 डिग्री इक्वल टू व्हॅल्यू किती होणार 3 × साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 मायनस 4 × साइन क्यूब 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/2√2. याला 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करूया, 3 × 2 झाला 6 इक्वल टू 6 - 4 डिवायडेड बाय 2√2 इक्वल टू किती हो 6 - 4 म्हणजे 2, 2 डिवाइड बाय 2√2, 2 2 कॅन्सल इक्वल टू व्हॅल्यू होणार 1/√2. देअरफॉर साइन 135 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2. या ठिकाणी आपल्याकडे हा नवीन रेशो तयार होतो. आपल्याला पर्पज काय आहे 3 थीटाची व्हॅल्यू काढायची आणि थीटाची व्हॅल्यू आपल्याला नोन असेल तर तशा केसेसमध्ये हे ट्रिपल अँगल फॉर्म्युले खूप 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 महत्त्वाचे आपल्याला ठरतात. त्याच्यामुळे हे ट्रिपल अँगल सुद्धा तिन्ही फॉर्म्युले पाठच करून ठेवायचं आहे. साइन 3 थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा, कॉस 3 थीटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि टॅन 3 थीटा हा फॉर्म्युला अवघड आहे, खूप लोकांचा चुकतो. अवघड फक्त त्यांच्यासाठी आहे जे आपला व्हिडिओ बघत नाहीत. जे आपला व्हिडिओ बघतात त्यांना काय माहिती हा फॉर्म्युला सोपा आहे, याला पाठ करून ठेवायचं. कसं पाठ करायचं, पेजवरती लिहायचं, भिंतीवर चिकटवायचं, सकाळी ब्रश करताना त्याच्या समोर उभं राहायचंय, घास करताना साइन 3 थीटा कॉस 3 थीटा टॅन 3 थीटा करत राहायचं. मित्रांनो पाठच होऊन जातील फॉर्म्युले. महात्मा गांधींनी वयाच्या 70व्या वर्षी 700 श्लोक पाठ केले होते. आपण एवढ्या नाजूक वयामध्ये आहोत, पक्व वयामध्ये आहोत, या वयामध्ये काही पाठ करायचं म्हणलं तर पाठ होऊन जातं. सो हे फॉर्म्युले तुम्हाला त्रास नाही दिले पाहिजे, इझिली पाठ झाले पाहिजे. परत एकदा बघूयात व्हॉट आर ट्रिपल अँगल फॉर्म्युला. साइन 3 थीटा इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा, कॉस 3 थीटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा, टॅन 3 थीटा इक्वल टू 3 टॅन थीटा मायनस टॅन क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थीटा. हे झाले आपल्याकडे 3 ट्रिपल अँगल फॉर्म्युले. हे झाल्यानंतर आपल्याकडे आहे नवीन एक सेगमेंट, याच्यामध्ये आपण काय म्हणतो फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणजे काय, जर तुम्हाला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशो सेम टू सेम असेल, साइन साइन असेल किंवा कॉस कॉस असेल, यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दिलेलं असेल तर त्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनला जर तुम्हाला प्रोडक्टमध्ये एक्सप्रेस करायचं असेल, प्रोडक्ट म्हणजे बेसिकली काय फॅक्टरमध्ये एक्सप्रेस करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले कामाला येतात. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, साइन ए प्लस साइन बी दोन्ही साइन आहेत, दोन्ही साइन आहेत. दोन्ही साइन असताना नेहमी बघा साइन कॉस किंवा कॉस साइन, एक साइन एक कॉस, एवढं पक्का आहे. जेव्हा दोन्ही कॉस आहेत तेव्हा दोन्ही कॉस असताना एकतर दोन्ही कॉस असतील किंवा दोन्ही कॉस असताना एकतर दोन्ही साइन असतील. येतं लक्षामध्ये. साइन प्लस साइन, साइन आणि कॉस, साइन मायनस साइन, साइन आणि कॉस. सो साइन साइनचं ॲडिशन असेल, साइन साइनचं सबट्रॅक्शन असेल तर साइन पण आला कॉस पण आला. कॉस कॉसचं ॲडिशन असेल किंवा कॉस कॉसचं सबट्रॅक्शन जरी असेल त्या दोन्हीमध्ये दोन्ही सेम असणार रेशो, एकतर कॉस कॉस असेल किंवा साइन साइन असेल. मग आता ह्याच्या पुढची स्टेज, साइन प्लस साइन असेल तर साइनला अगोदर घ्या, साइन मायनस साइन असेल तर कॉसला अगोदर घ्या, कॉस प्लस कॉस असेल तर दोन्ही कॉस कॉस, कॉस मायनस कॉस असेल तर दोन्ही सुद्धा साइन साइन. ही झाली ट्रिक. आता पाठ करायचं. पाठ कसं करायचं, साइन ए प्लस साइन बी इक्वल टू 2 साइन ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2, साइन ए मायनस साइन बी इक्वल टू 2 कॉस ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2, कॉस ए प्लस कॉस बी इक्वल टू 2 कॉस ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2. हा जो चौथा फॉर्म्युला आहे मित्रांनो तो मात्र खूप जणांना पाठीत बुकी घालतो. काय करायचं या फॉर्म्युल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. कॉस ए मायनस कॉस बी आहे, कॉस कॉस दोन्ही सबट्रॅक्शन, त्याच्यामुळे काय होणार समोरचे दोन्ही साइन येणार. बट मायनस 2 साइन ए प्लस बी बाय 2 साइन ए मायनस बी बाय 2. या ठिकाणी सगळीकडे बघा ए प्लस बी बाय 2, ए प्लस बी बाय 2, ए प्लस बी बाय 2, ए प्लस बी बाय 2 हे सगळं सेम. ए मायनस बी बाय 2, ए मायनस बी बाय 2, ए मायनस बी बाय 2, ए मायनस बी बाय 2 सगळं सेम. बट कॉस मायनस कॉस असेल तर इथं मायनस येणार. ठीक आहे. आपल्याला हे पण माहित होतं की साइन मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा असतो, म्हणजे साइनच्या मधला जर मायनस असेल तर आपण तो बाहेर काढू शकतो किंवा बाहेर असेल तर त्याला आपण अँगलच्या मध्ये पाठवू शकतो. तसं या ठिकाणी हा जो मायनस आहे तो जर मी या ब्रॅकेटच्या मध्ये पाठवून दिला तर ए होणार मायनस आणि बी काय होणार मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस, म्हणजे हा काय होणार बी मायनस आहे, तोच आपण खाली घेतलाय. बघा बरं, इथला मायनस निघून गेला, याच्यामध्ये गेला 2 साइन ए प्लस बी बाय 2 हा जशाला तसा साइन ए मायनस बी बाय 2 च्या ठिकाणी आला बी मायनस ए बाय 2.
येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे आपल्याकडे 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहेत इझिली आपल्याला पाठ होऊ शकतात. सिंपल आहे. sin a प्लस sin b इज इक्वल टू 2 sin a प्लस b बाय 2 cos a मायनस b बाय 2. sin a मायनस sin b इक्वल टू 2 cos a प्लस b बाय 2 sin a मायनस b बाय 2. cos a प्लस cos b इक्वल टू 2 cos a प्लस b बाय 2 cos a मायनस b बाय 2. आणि cos a मायनस cos b इक्वल टू मायनस 2 sin a प्लस b बाय 2 sin a मायनस b बाय 2 और 2 sin a प्लस b बाय 2 sin b मायनस a डिवायडेड बाय 2. हे झाले आपल्याकडे 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेच्या एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय? डिफॅक्टरायझेशन. डिफॅक्टरायझेशन मध्ये काय करतो आपण? आपल्याला गिवन फॉर्म्युले असतात प्रोडक्टच्या फॉर्मॅटमध्ये, आपण त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये. बघा बरं, या साइन मध्ये आणि या कॉस मध्ये आहे प्रोडक्ट, आपण त्या साइन आणि याला कशामध्ये कन्वर्ट करतोय? ॲडिशन मध्ये. इथं सबट्रॅक्शन, इथं ॲडिशन, इथं सबट्रॅक्शन. येतं लक्षामध्ये. सो प्रोडक्ट मधले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं तर त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतात डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. सिंपल ट्रिक आहे. आता या ठिकाणी बघा, 2 sin c cos d. साइन आणि कॉस कुठं होता रे? साइन प्लस साइन किंवा साइन मायनस साइन मध्ये. अगोदर साइन आलाय म्हणजे कुठं झाला बघा? हा पहिला झाला. म्हणजे काय होणार? समोर साइन प्लस साइन. साइन प्लस साइन आला का नाही बघा? साइन प्लस साइन. फक्त या दोघांचं एकदा ॲडिशन आणि एकदा काय करायचंय? सबट्रॅक्शन. ही झाली तुमची ट्रिक. जर सपोज तुमच्याकडे या ठिकाणी दोन्ही कॉस कॉस आहेत तर हा काय असेल? कॉस प्लस कॉस वाला असेल. बघा बरं, कॉस 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 प्लस कॉस. दोन्ही साइन आहेत तर हा कॉस मायनस कॉस वाला असेल. तुमच्याकडे या ठिकाणी हा कॉस आणि साइन आहे, साइन आणि कॉस आहे. हे दोन्ही कुठले असतील? साइन आणि साइन वाले. मग साइन अगोदर आलं तर साइन प्लस साइन, कॉस अगोदर आला तर साइन मायनस साइन. कॉस आधी आलाय, साइन मायनस साइन. येतं लक्षामध्ये. सो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपल्याला फक्त लक्षामध्ये ठेवायचे, छानपैकी पाठ करायचे, लगोलग आपण लगेच याचं रिव्हिजन करूयात. तुम्ही माझ्यासोबत पण म्हणायचे व्हिडिओ चालू असताना आणि त्याच्यानंतर हे सगळे फॉर्म्युले एका पेजवरती चिकटवायचे आहेत एका भिंतीवर आणि सकाळी ब्रश करताना मित्रांनो घास गेस ट्रिग्नोमेट्री. येतं लक्षामध्ये. चलो, ये मच्छर चलना भाई बाहर. ओके, त्याला पण शिकायचं बरं का, फुकट शिकायला आलाय. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला मित्रांनो, सब लोग रेडी? चलो लेट्स गो. 2 sin c cos d इज इक्वल टू sin c प्लस d प्लस sin c मायनस d. 2 cos c sin d इज इक्वल टू sin c प्लस d मायनस sin c मायनस d. 2 cos c cos d इज इक्वल टू cos c प्लस d प्लस cos c मायनस d. 2 sin c sin d. या ठिकाणी बघा, दोन्ही साइन साइन असताना हा मायनस एक्स्ट्रा आला होता. हाच मायनस आपण काय करतो? इकडे घेऊन जातो. कुठं देतो? साइन सी प्लस डी इकडे सगळीकडे पहिल्यांदा आहे, इथं काय झालंय? तो मायनस झालाय म्हणजे दुसऱ्यांदा गेलाय. आणि सी मायनस डी सगळे नंतर आहेत, इथं काय झालाय? तो अगोदर आलाय. येतं लक्षामध्ये. या ठिकाणी काय करणार? 2 sin c sin d इक्वल टू sin c मायनस डी अगोदर मायनस sin c प्लस डी नंतर. हे झाले आपले 4 डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला खूप सुंदर अशी ट्रिक किंवा टेक्निक लक्षामध्ये सांगायला देतो बघा मित्रांनो, छान टिप. ती म्हणजे काय? फॅक्टरायझेशन फॉर्म्युला असो किंवा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला असो, हा जो 2 मल्टिप्लायड आहे तो नेहमी तुमच्या प्रोडक्टवाल्या साईडकडे असतो. बघा, इकडे दोन्ही प्रोडक्टमध्ये आहेत, इकडे सुद्धा बघा, हा प्रोडक्टवाली साईड, प्रोडक्टवाली साईड. येतं लक्षामध्ये. जिकडे तुमचा ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे तिकडं तुमचा हा 2 प्रेझेंट असत नाही. ही महत्त्वाची टिप तुम्ही काय करायची? लक्षामध्ये ठेवायची. याच्यानंतर आपल्याकडे फक्त 2च महत्त्वाचे पार्ट राहिले आहेत मित्रांनो. सगळ्यात पहिला म्हणजे कुठला? एक्स्ट्रा शॉर्टकट्स. आता हे जे शॉर्टकट आहेत ते कुठं आले तर आपल्याकडे डबल अँगल फॉर्म्युलावर आले आहेत. फॉर एक्झाम्पल 1 प्लस कॉस 2 थिटा असेल, 1 मायनस कॉस 2 थिटा असेल, डायरेक्टली तुम्ही 1 प्लस कॉस 2 थिटाला 2 कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकता. 2 कॉस स्क्वेअर थिटा कसा आलाय? 1 प्लस कॉस आहे, कॉस स्क्वेअर असणार. 1 मायनस कॉस आहे, साइन स्क्वेअर असणार. कॉस 2 थिटाचा समोर जाऊन काय होणार? हो, हाफ थिटा. कॉस 2 थिटाचा समोर जाऊन काय होणार? हाफ थिटा. हा फॉर्म्युला आलाय कुठून? इथूनच आलाय बघा. या ठिकाणी कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे. हा मायनस 1 इकडे पाठवून दिला. काय झाला? 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. बघा बरं, 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. सिमिलरली हा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे पाठवला, कॉस 2 थिटा इकडे गेला, तर हा काय झाला? 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. येतं लक्षामध्ये. हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला हे 4 फॉर्म्युले खूप कामाचे येतात. सिमिलरली 1 प्लस साइन 2 थिटाला आपण काय घेऊ शकतो? साइन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर. याचा करा बरं होल स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा
बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय झाला इक्वल टू 1 प्लस 2ab म्हणजे 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय झाला साइन 2 थिटा, देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस साइन 2 थिटा. सिमिलरली साइन थिटा मायनस कॉस थिटा होल स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन 2 थिटा. इथं कॉस थिटा मायनस साइन थिटा होल स्क्वेअरची सुद्धा व्हॅल्यू 1 मायनस साइन 2 थिटा घेता येते. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जशी रिक्वायरमेंट पडेल तशी आपण ती त्या ठिकाणी यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण येतोय सगळ्यात शेवटच्या बट तेवढ्याच महत्त्वाच्या पार्टकडे, विच इज नथिंग बट अलाइड अँगल्स थिअरम किंवा अलाइड अँगल्स ट्रान्सफॉर्मेशन. अलाइड अँगलमध्ये काय असतं मित्रांनो, आता या ठिकाणी 0 to 90 पर्यंतचे आपल्याला व्हॅल्यूज पार्ट असतात. 0 डिग्रीचे सगळे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या फंक्शनच्या व्हॅल्यूज पार्ट आहे, 30 डिग्री पार्ट आहे, 45 डिग्री पार्ट आहे, 60 डिग्री पार्ट आहे, 90 डिग्री पार्ट आहे. बट जर एखादा अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आला, 180 डिग्रीपेक्षा मोठा आला, 360 पेक्षा मोठा आला, तर त्या अँगलला शॉर्टमध्ये 0 to 90 मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि त्याची व्हॅल्यू कशी काढायची, याला आपण म्हणतो अलाइड अँगल ट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यासाठी आपण यूज करतो अँगलची अशी फोड ज्याच्यामध्ये जो मोठा पार्ट असतो दॅट इज मल्टिपल ऑफ 90 डिग्री. व्यवस्थित पहा, एक एक्झाम्पल घेऊयात आणि मग समोर जाऊयात. फॉर एक्झाम्पल मला साइन 330 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. याच्यामध्ये बघायचं 90चा मल्टिपल मॅक्सिमम किती आहे. 330 मध्ये 90चा मल्टिपल किती पॉसिबल आहे, 90 1 90, 90 2 180, 90 3 270, 90 चौक 360, 9 4 जा 36, 94 जा 360 याच्यापेक्षा मोठा झालाय. सो मी काय करतो, याच्या अगोदरचा पार्ट घेतो म्हणजे 93 जा 270. सो ह्याला काय करणार मी 3 into 90 डिग्री किती झाला हा 9 3 जा 27, राहिले वरते 60 डिग्री. याला आपण कन्वर्ट केलं याच्यामध्ये 90 डिग्रीचा एक मल्टिपल आणि उरलेला जो काही अँगल आहे तो आहे. आता हा जो 90 डिग्रीच्या सोबतचा आहे याला आपण काय बघायचंय, हा इवन आहे का ऑड बघायचं. जर हा इवन असेल तर जो रेशो आहे आपला सेम राहणार ॲज इट इज, म्हणजे साइन असेल बाहेर तर साइन राहणार, कॉस असेल तर कॉस, टॅनला टॅन, कॉटला कॉट, सेकला सेक, कोसेकला कोसेक. जर हा ऑड असेल तर ऑड असल्यानंतर काय होणार, हा चेंज होणार. काय होणार, साइनचा कॉस, कॉसचा साइन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक. ठीक आहे, व्यवस्थित लक्षामध्ये ठेवा. जेव्हा मग आपण हा बाहेरचा रेशो सेम राहील का चेंज होईल हे एकदा डिसाईड केलं की हा जो अँगल आहे त्याला काढून टाकायचा, त्याला मिटवून टाकायचं. मग उरला काय फक्त आपल्याकडं हा बाहेरचा जो काही रेशो आणि समोरचा अँगल, मग त्याची व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर बघायचं की हा जो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो आणि ते साइन त्या रेशोला देऊन टाकायचं. ऐकताना ही प्रोसेस खूप मोठी वाटत असेल, जेव्हा तुम्ही एकदा प्रॅक्टिस कराल किंवा आता हे 3 एक्झाम्पल बघाल तेव्हा तुम्हाला एकदम इझी वाटेल. ठीक आहे, व्यवस्थित जाऊयात आपण. बघा, साइन 330 डिग्री आहे त्याला आपण 3 into 90 प्लस 60 डिग्री लिहिलं. हा 3 जो आहे 90 डिग्रीचा मल्टिपल तो काय आहे, ऑड आहे. ऑड असेल तर बाहेरचा रेशो चेंज होणार. चेंज म्हणजे काय होणार, साइनचा कॉस म्हणजे हा काय झाला, कॉस झाला. 330 डिग्री आता आपण ठरवलं हा सेम होणार की चेंज होणार. ठरवल्यानंतर मधला हा अँगल आपण काढून टाकला, राहिला किती आपल्याकडे फक्त 60, हा काय झाला कॉस 60 डिग्री. ठीक आहे, आता मित्रांनो हा 330 डिग्री कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो बघायचा. ठीक आहे, चला या परत. 0 to 90, 180, 270, 270 पासून 360 डिग्री पर्यंत याच्यामध्ये कुठंतरी काय येणार, 330 डिग्री हा येणार. म्हणजे बेसिकली हा जो अँगल आहे कंप्लीट गिवन ओरिजिनल अँगल तो कुठे येतोय, चौथ्या क्वाड्रंटमध्ये. चौथ्या क्वाड्रंटमध्ये ओरिजिनली गिवन जो रेशो आहे साइन तो काय असतो, निगेटिव्ह. म्हणजे जो आपल्याकडे रेशो आला त्याला आपण निगेटिव्ह द्यायची व्हॅल्यू इक्वल टू कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2, सो याची व्हॅल्यू झाली -1/2. ठीक आहे, नेक्स्ट कॉस 570 ची व्हॅल्यू काढायची. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 90 डिग्रीच्या मल्टिपलमध्ये घेऊन जायचं. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 540 डिग्री, 9 7 63, 630 डिग्री मोठा होतो. सो आपण ह्याला काय करूयात, 6 into 90 डिग्री, हा झाला किती 540. 540 वरचा किती राहिला आपल्याकडे, हा 30 डिग्री, हा आपल्याकडे झालं डिस्ट्रीब्युशन. आता बघा हा 90 डिग्रीचा ऑड मल्टिपल आहे का इवन मल्टिपल, इवन मल्टिपल. इवन असेल तर बाहेरचा रेशो काय राहणार, सेम राहणार. ऑड असला असता तर चेंज झाला असता. इवन असल्यामुळे सेम राहणार म्हणजे कॉसचा काय राहणार, कॉस. आता सेम राहणार का चेंज होणार हे ठरवल्याच्या नंतर हा अँगल काढून टाकायचा, उरला फक्त 30. या ठिकाणी आपण हा लिहून दिला 30. क्लिअर आहे, इथपर्यंत आलो आपण. आता पाहायचं हा जो ओरिजिनल अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, 570 कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे बघूयात आपण. चला
या ठिकाणी हा काय झाला कंप्लीट एक रोटेशन 360, 90 ॲड करा किती झाला 450, 90 ॲड करा किती 540, 540 मध्ये 90 ॲड करा किती झाला 630, 540 630 दोघांच्या मध्ये असतो 570, म्हणजे आपला अँगल कितव्या क्वाड्रंटमध्ये आहे तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्यामध्ये जो कॉस आहे तो काय असतो निगेटिव्ह, त्याच्यामुळे हा झाला निगेटिव्ह इज इक्वल टू मायनस कॉस 30, ही व्हॅल्यू काय झाली -√3/2, हा झाला आपला रेशो. कॉस 570 आपण कायची व्हॅल्यू पाठ करू शकत नाही, बट अलाइड अँगल ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण अवघ्या काही सेकंदामध्ये त्याची एक्झॅक्ट ॲक्युरेट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. या टाईपमध्ये तुमच्याकडे कितीही मोठा अँगल दिला, कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक रेशो असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचं अलाइड अँगल ट्रान्सफॉर्मेशन करू शकता, इझिली त्याची व्हॅल्यू काढू शकता. आता तुमच्या सगळ्यांना एक छानपैकी होमवर्क म्हणून क्वेश्चन देतोय, बट हा क्वेश्चन तुम्ही लगेच हा व्हिडिओ संपला की सॉल्व्ह करायचा आहे आणि लगेच त्याचा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. ज्यांचं आन्सर करेक्ट येईल त्यांना आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सकडून मिळणार आहे रिस्पेक्ट. मित्रांनो, पैसा जो आहे तो येत राहतो जात राहतो, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते येत राहतात जात राहतात, बट रिस्पेक्ट कमावणं या लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे रिस्पेक्ट कमवत चला. आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोसेक 225 डिग्रीची व्हॅल्यू काढायची आहे. याची जी काही व्हॅल्यू येईल ती कमेंट सेक्शनमध्ये लिहा. कमेंट सेक्शनमध्ये लिहिल्यानंतर मी सुद्धा कमेंटमध्ये तुम्हाला राईट आन्सर काय आहे ते सांगतो आणि तुमचा आन्सर चेक करा, व्हेरीफाय करा. येतं लक्षामध्ये? चला मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 2चं MHT CET साठी लागलेलं सगळं रिव्हिजन घेतलेलं आहे. याच्या बाहेरचं कुठलंच काहीच तुमच्या CETच्या एक्झाममध्ये यूज नाही होणार आहे. याचा अर्थ हा नाही की हे फॉर्म्युले पाठ केले म्हणजे विषय संपला. आपण जे PYQs वगैरे अपलोड करतो चॅनलवरती ते सुद्धा तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली एक्झामला जातील. बट ते PYQ अटेम्प्ट करण्याच्या अगोदर, बघण्याच्या अगोदर किंवा या चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर या चॅप्टरचा अगोदर रिव्हिजन महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हा एपिसोड अगोदर तुम्ही पाहत आहात. सो हा शेवटचा क्वेश्चन जो तुमच्याकडे दिला आहे त्याचा आन्सर सॉल्व्ह करा, कमेंट सेक्शनमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा. मी शिकवलेले तुम्हाला जर गोष्टी समजत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्या सुद्धा मित्रांना आपल्या चॅनलबद्दल माहिती द्या. मित्रांनो, कसं आहे, इंडस्ट्रीमध्ये खूप असे चॅनल आहे ज्यांच्याकडे लाखो रुपये मार्केटिंगमध्ये टाकण्यासाठी. मी मात्र चांगलं शिकवण्यासाठी एकटा धडपड करतोय. ठीक आहे, याचा अर्थ हा नाही की बाकी शिक्षक शिकवत नाहीत, बट मी माझ्या साईडनं एकट्याने जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतोय. तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बघितलं एक मच्छर कसा मला त्रास देत होता. सो अडथळे खूप आहेत, बट जर तुमची साथ आणि तुमची सोबत माझ्यासोबत असेल तर आपण काही करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला उद्या खूप भारी भारी अजून लेक्चर्स देऊ शकतो. सो सपोर्ट करा तुमच्या आवडत्या स्पार्क सरला, शिव सरला, आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा. यार, तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.